वय झालं पाहिजे. पैसा तू काही आली त्या बट्टा मला पण दिली आली तुला डाय धरेन जातील यूट्यूबवर ईडी शिटिंग करायला लागले. मग तू काय गांडा बिंडा होई गॅस का तर एम बोलना पडे है ईडी. आणि मग काय ना ही नागली फोकण्याची पद्धत आणि त्या रोप फोकण्याच्या अगोदर त्या मातीमध्ये मस्तपैकी ओखाड्यावरचा चारा गुरांचा व शेण असतं ते शेतामध्ये टाकून त्यांना राख करून पेटून राख झाली की मग ती पावसाळ्यात नागलीची धान्य हे फोकली जात असतात. रोप चांगले राहतात. चांगल्या पद्धतीने रोप आहे. आणि त्या राखमध्ये रोप हा चांगला असतो. आणि आता व्हिडिओ पाठवणार देश मग तू मस्त फोक तो मोबाईल नको नजर बस दाजी पण ना नागली हा ना सर अजून माप अंदाज गेलं ना ती लागली लाईन मग कट ठेवलं होती सहा नाही ठेवलं होती माय सहा मस्त ठेवलं होती काला घेत जायची. आणि जर मोठा फायदा नागली जर दुसरी पोकी देत तर चालली जाते. हिरे पोकणार आहे. सुपला खरंच टाकी देऊन जायचं. टाक तू टाक सुटला नको मला मी भाव टाक तू फेक नाही भाव टाकू दे टाक मी कंगास फेकी काय नाही टाक मोठा रेग रे सुटला टाकता येईल शिटिंग करा. चप्पल काढले अशा मेरा टाका आधी टाक रे मला टाकताय रोम फोक तर सावधान मग करावा. मेराला राहणार थोडा कमी आता असेल कमी नाही घेतो रांग बंद घेऊन येतो मध्ये राही घ्या झाडा पातळा आकार देखत यायच्या पातळा व्हायच्या हे आहो मस्त बाग बाग मस्त मस्त टाकून सुपला हळूहळू फेकावा. कसं आहे जास्त मेराला मेरामधला राहिलेला आहे सुपला तो व्यवस्थित टाकावा. कसं आहे जरा रो एटला जात्राला बरोबर मोठा एटला जात्राला टाकली ना पुन्हा पाय तुम्हाला कमी लागल लगेच व्हिडिओ कट करून लगेच दुसरा व्हिडिओ करणार एकच व्हिडिओ दुसरा व्हिडिओ तयार करा का तो नाचणी टाकून परत सुपला टाकला त्याच्यामध्ये चंपाभर आणि त्या पावड्याच्या छायाने त्या राखाला साळवून देऊन त्या राखाला साळवून देऊन त्यांची मशागती करून आणि त्या नाचणी ही त्या मातीमध्ये रुजल्यानंतर त्या खराट्याने त्याला परत लेणार खराटा जर जाणार जरा का तर ती नाचणी ही मातीमध्ये बुंजण्यात येत आहे पावड्याच्या सहाय्याने. दगडा ही सकू